दिलीप चव्हाण यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश. पुण्यामध्ये अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये केला राष्ट्रवादीत प्रवेश. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा हिंगोली जिल्हाध्यक्ष पदाच्या राजीनाम्यानंतर चव्हाण दादा गटामध्ये दाखल. पालकमंत्रीपद असलेल्या जिल्ह्यातही भाजपकडून मंत्र्यांना सक्रिय होण्याच्या सूचना. आगामी निवडणुकीमध्ये यश मिळवण्यासाठी ग्राउंड स्ट्रॅटेजी करण्यास भाजपकडून सुरुवात. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदाराचा व्हिडिओ व्हायरल. माझ्या नादाला लागाल तर ओम भट स्वाहा. आमदार सुनील शेळकेंचा व्हिडिओ व्हायरल. 10% बोललो नाही, अजून 90% बाकी आहे. एकनाथ शिंदेंची परमिशन घेऊन बोलणार. समीर पाटील यांनी पाठवलेल्या नोटिशीवर रवींद्र धंगेकर यांचं वक्तव्य. नागपूरमधील 28 तारखेच्या आंदोलनाबाबत पोलिसांचा दबाव आहे. बच्चू कडू यांचं वक्तव्य. पोलीस पाटील आणि गावकऱ्यांना गुन्हे दाखल करण्याच्या पोलीस प्रशासनाकडून धमक्या. कडू यांचा आरोप. सोलापूरमध्ये आलेला पाऊस सरकारनं आणला असं एक नेता म्हणाला. त्या नेत्याला एक फूल द्या आणि गेट वेल सून म्हणा. नाव न घेता मुख्यमंत्री फडणवीसांचा काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंना टोला. लोकप्रिय गायिका मैथिली ठाकूर बिहार विधानसभा निवडणूक लढवणार. भाजपकडून मैथिली ठाकूरला अलीनगर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी. अंबरनाथमध्ये मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक. अंबरनाथ शहरामध्ये नगराध्यक्षपदासाठी मनसेचा उमेदवार दिला जाणार. मनसे नेते अविनाश जाधव यांची प्रतिक्रिया.